सर नमस्कार. मी महाराज नावाने एक यूट्यूब चॅनल चालू केला आहे. तर त्या चॅनलचा उद्देश हा महाराष्ट्र आणि राजस्थान यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चांगलं आहे ते राजस्थानपर्यंत पोचावं आणि राजस्थानमध्ये जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोचावं. त्याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की मराठीमध्ये चालू करण्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक राजस्थानची लोकं राहतात, त्यांना उत्तम मराठी येतं, पण ती व्यवसायापुरती भाषा न राहता त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं सर्व जे वैभव आहे ते समजून घ्यावं. त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये राजस्थानचा जो काही आपला जो काही प्रवास असेल किंवा राजस्थानमधलं जे काही आपण अशाच पद्धतीने काम करणार आहोत ते महाराष्ट्रीयन लोकांसाठी असेल की त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन काय बघितलं पाहिजे, अशा पद्धतीचा तो एक आपण प्रयोग करत आहोत. आणि सर आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आज जे आपल्याबरोबर पाहुणे आहेत त्यांचं नाव अनिल गोरे. स्वतः MSc मॅथमॅटिक्स झालेले आहेत. स्वतःचे त्यांचे क्लासेस आहेत, गणित विषयाचे ते क्लासेस घेतात आणि त्यांना महाराष्ट्रभर सर्वजण मराठी काका या नावाने ओळखतात. तर सर आपण आपले जी कार्याची माहिती आहे ती थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना करून द्यावी अशी मी विनंती करतो. तर मी अगोदर सर्वात प्रथम जे कार्य चालू केलं ते म्हणजे मराठी भाषा नीटपणे वापरली जावी ह्या दृष्टीने. मी त्या दृष्टीने कुठेही वृत्तपत्रामध्ये मराठी भाषेमध्ये विनाकारण अन्य भाषिक शब्द मजकुरात आले बातम्यांमध्ये किंवा लेखांमध्ये तर मी त्यावर अनेक वृत्तपत्रांना पोस्टकार्ड टाकून कळवायचो की ह्या शब्दाच्या जागी हा मराठी शब्द तुम्हाला वापरता आला असता असं मी त्यांना कळवायचो. त्यातून सुरुवात झाली. तेव्हा काही लोक मला म्हणाले नंतर की नुसतं वृत्तपत्रांच्या मागे लागून काही उपयोग नाही, बँकेमध्ये मराठी नाही, तुमच्या वेगवेगळ्या व्यवहारामध्ये आज तुम्ही घराच्या बाहेर पाऊल ठेवलं की वेगवेगळ्या व्यवहारामध्ये मराठी नाही आणि म्हणून लोकांना मराठीचा हळूहळू वापर कमी होत गेला. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या दृष्टीने प्रयत्न करा असं मला काही म्हणजे माझ्यापेक्षा वयस्कर मोठ्या लोकांनी समजावून सांगितलं आणि ते मला पटलं. मी पहिला प्रयत्न हा बँकांमध्ये सुरू केला की बँकेच्या शाखेमध्ये जायचं, त्यांना पत्र द्यायचं की इथे मराठीतून पैसे भरायची जी चिठ्ठी असते ती मराठीत नाही आहे, खातं उघडायचा अर्ज मराठीत नाही, तर तो मराठी भाषेतला छापा. आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये फार मोठी काही म्हणजे जगातलं काही ह्याचं तंत्रज्ञान नाही आहे, म्हणजे अवकाश तंत्रज्ञान ह्यात नाही आहे, नाव पत्ता क्रमांक एवढंच तर लिहायचं आहे. बरोबर आहे. नाव आणि पत्ता लिहायचा आहे, त्यापेक्षा जास्त त्यात काही लिहायचं नसतं. आणि खातं कुठल्या प्रकारचं पाहिजे आहे हे सगळं, आणि त्या सगळ्याला मराठी शब्द आहेत. असं असताना तुम्ही मराठीतलं छापलेलं नाही, ते राहून गेलं आहे, ते तुम्ही करा असं मी काही बँकांमध्ये जाऊन सुरुवात केली. दुसरी गोष्ट, एकदा मी काही कारणाने गुजरातमध्ये एका ठिकाणी काहीतरी कारणासाठी संपर्क साधला. तर माझा मित्र गुजरातला एक राहत होता, त्याच्याशी मी संपर्क साधायला गेलो तेव्हा मला असं ऐकू आलं, मी दूरध्वनी फिरवल्यानंतर मला ऐकू आलं की તમે જો ક્રમાંકનો સંપર્ક સાધવા માગો છે તેમ તમારા સંપર્ક હાલમાં લઈ શકતા નથી, થોડું દેર ઉપરાંત પ્રયત્ન कीजो. हे वाक्य मला ऐकू आलं. त्याच्यापुढे हिंदी किंवा इंग्लिश वाक्य ऐकू आलं नाही, फक्त गुजराती संदेश येत होता. आणि पुण्यामध्ये मला आठवत होतं की आपण महाराष्ट्रात कुठेही गेला तर तिथं फक्त इंग्लिशमध्ये संदेश होतो की द नंबर यू हॅव डायल्ड इज नॉट इन सर्व्हिस, द नंबर यू हॅव डायल्ड इज एंगेज्ड, इज बिझी, प्लीज कॉल डायल आफ्टर सम टाईम. अरे म्हटलं की इथं इंग्लिशमध्ये, तिथं गुजरातीत आहे, तिथं गुजरातीबरोबर हिंदी इंग्लिश नाही आहे, एकट्या गुजरातीत तिथे आहे, तर एकट्या मराठीत महाराष्ट्रात पण होऊ शकेल. मी तशी मागणी पुणे दूरसंचारच्या अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला. पत्र मी लेखी म्हणजे नेहमी एक पत्र लेखी द्यायचं आणि पोच घ्यायची. त्यामध्ये मी खाली आणि एक शेवटच्या वाक्याचे इथे लिहायचं की कृपया माझ्या पत्राला पत्रोत्तर द्यावे. तर सरकारमध्ये असा नियम आहे की ज्या पत्रव्यवहारामध्ये पत्रोत्तर द्यावे असं लिहिलं असेल
त्याला उत्तर दिलं पाहिजे. ही नवीन माहिती मलाही कळते. तर अशा पद्धतीचा सरकारचा नियम आहे. म्हणून ज्या अर्जांना खाली पत्रोत्तर द्यावे असं लिहिलेलं नसतं, त्याला दिलं काय नाही दिलं काय चालून जातं, ते दडपण ठेवतात. पण या बाबतीत मला एकाने हा कानमंत्र दिला होता, त्याप्रमाणे मी करायला सुरुवात केली. शिवाय मी त्यामध्ये एक आणखीन महत्त्वाची गोष्ट करायचो की शेवटच्या 3 ओळीत मी आणखीन एक गोष्ट अशी लिहायची की माझी वरील मागणी आपण लवकरात लवकर मान्य करावी. जर आपण ती मान्य केली नाहीत तरीही मी तुमच्या विरुद्ध कुठेही मुलाखत देणार नाही, मी तुमचा निषेध करणार नाही, मी तुमच्याकडे मोर्चा घेऊन येणार नाही, मी उपोषण निषेध असला कसलाही मार्ग करणार नाही, मी फक्त पुन्हा तुमच्याकडे हीच मागणी करीन आणि पाठपुरावा करीन. परंतु तुमच्या एकूण नियमामध्ये महाराष्ट्रात मराठी वापरण्याचा नियम आहे आणि त्या नियमाचे तुमच्याकडून पालन राहून गेलेले आहे, तर ते करणं तुमचं कर्तव्य आहे, म्हणून आपण करावे. तुम्ही केलं नाही तर मी कुठलाही आंदोलन करणार नाही, पण तरी आपण स्वतःहून हे करावे अशी माझी विनंती आहे. त्या शेवटच्या 4 ओळींचा परिणाम जास्त व्हायचा. आम्ही जर येऊन मोर्चा काढू, आम्ही निषेध करू असं जर सांगितलं तर ते 4 पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांची व्यवस्था करून ठेवतील. त्यातून मराठीचा वापर मन परिवर्तन किंवा विचार परिवर्तन व्हावं, मराठीचं त्यातून ते मराठीकडे वळणार नाहीत. ते आता आपलं संरक्षण कसं करावं ह्याच्यावरती लक्ष द्यायला सगळ्या गोष्ट ती भांडण. हाच मुद्दा म्हणजे मला लक्षात आलं, तर हाच मुद्दा तुम्ही पुण्यामधल्या ज्या पाट्या आहेत हो त्यासाठी मी केला होता. पण थोडंसं ह्याचं पूर्ण करायचं कारण असं की मी अर्ज दिल्यानंतर मी हा 3 जानेवारी 2005ला अर्ज दिला. या अर्जावरती त्यांचं मला साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला त्यांच्याकडनं एका माणसाचा फोन आला. ते राव म्हणून साहेब होते, ते स्वतः तेलगू होते. तर त्यांनी ते म्हणाले की साहेब तुम्हाला भेटायला वेळ आहे का, तर 10 मिनटं येऊन जाल का आमच्या कार्यालयात. तर मी म्हणालो बरं. गेलो मी. मग त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जे अर्ज पाठवला होता आम्ही ते दिल्लीला पाठवलं. दिल्लीकडून आम्हाला सूचना आल्या की त्रिभाषा सूत्र नियम आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी वापरणे हे नियमानुसार योग्य आहे आणि तर तुम्ही ते वापरा असं आम्हाला आलेलं आहे. त्याप्रमाणे म्हणाले आमचे ज्या आम्ही जे रेकॉर्डिंग लावतो संदेश की हा तुमचा तुम्ही फिरवलेला क्रमांक, नंबर यू हॅव डायल्ड इज नॉट इन सर्व्हिस, नंबर यू हॅव डायल्ड इज बिझी, कॉल आफ्टर सम टाईम, हे जे आपण सगळे आम्ही केलेले आहेत अगोदरचे रेकॉर्डिंग, ती सगळी रेकॉर्डिंग आम्ही आता मराठीत करून घेतलेली आहे. तर आता मी तुम्हाला आज विचारायला यासाठी म्हणले, आज 12 एप्रिल आहे म्हणाले, तर मी तुम्हाला यासाठी विचारायला बोलवलं आहे. मी उद्या सकाळी 13 एप्रिलला पण हे लावू शकतो. आत्ता 2 वाजलेत, मी संध्याकाळी 3:30 पासून हे महाराष्ट्रभर वाजायला लागेल रेकॉर्डिंग. पण माझ्या डोक्यात एक विचार आला, माझ्या जनरल नॉलेजमध्ये मला माहिती आहे की 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. तर मी आज सुरू करायच्या ऐवजी मी 1 मेला चालू केलं तर ते उचित ठरेल. तर मी त्यांना म्हटलं की तुमचा हा विचार खूप चांगला आहे. खरं आहे. म्हणजे बघा, आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की मी मोर्चा आणणार नाही, निषेध करणार नाही, तर त्यांनी स्वतःहून लक्ष घालून काम पुढं नेलं, काम पूर्ण केलं. आणि मग मी तेव्हा त्यांना मी म्हटलो की साहेब मग हे करणार असाल तुम्ही तर तुमच्या हातात आणखी 15-20 दिवस आहे. तर तुम्ही तुमच्या इथले जे मुख्य साहेब आहे त्यांना पत्रकार परिषद घेऊन एक घोषित करायला सांगा की 1 मे पासून आम्ही हे सुरू करतोय. त्याचं तुम्हालाही लोक वाहवा करतील, तुमचेही लोक कौतुक करतील आणि शिवाय तुम्हाला हे पण होईल, म्हणजे हे कामही होईल आणि त्याची लोकांपर्यंत माहिती पण जाईल. तर त्याप्रमाणे त्यांनी एक साधारण 25 एप्रिलला महाव्यवस्थापकांची पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद पण पुढचे 4-5 दिवस म्हणजे 1 मेला सुरू होणार असे महाराष्ट्रातल्या 400-500 वृत्तपत्रात ती बातमी आली. आणि अशा पद्धतीने म्हणजे मी केवळ यात काम काय केलं की मी एक पानवर अर्ज लिहून दिला, या पलीकडे मी काही काम केलं नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठीचा वापर पूर्णपणे सुरू झाला असं झालेलं आहे. हे जसं झालं तसंच पाट्यांचं. आता पाट्यांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पाट्या ह्या इंग्लिशमध्ये होत्या,
तर अनेक लोकांना असं वाटायचं की ते दुकानदार जी मंडळी आहेत त्यांचा काहीतरी इंग्लिशवर मराठीवर राग आहे, की त्यांना मराठीबद्दल काही प्रेम नाही म्हणून ते इंग्लिशमध्ये पाट्या करतात. पण परिस्थिती वस्तुस्थिती तशी नव्हती. 1990च्या सुमाराला कॉम्प्युटरचं युग आलं. कॉम्प्युटरमध्ये 2010पर्यंत सहजासहजी मराठीतून 2010 नव्हे पण समजा 2002 किंवा 3 2002-3 सालापर्यंत सहजासहजी मराठी अक्षरं कॉम्प्युटरवर येत नव्हती. त्यामुळे जेव्हा त्यांना एक दुकानाच्या पाठीचं डिझाईन करायचं आहे आणि ते प्रिंटिंगला द्यायचं आहे तर त्याकरता त्यांच्याजवळ पटपट काम होणं हे इंग्लिशमधनंच शक्य होतं. मराठी जर करायचं असेल डिझाईन तर ते हाताने चित्रकार करायचा. त्याला म्हटलं की हे पसंत नाही, हे थोडं बदल, तर त्याला आणखीन बदलायला 2 दिवस लागायचे, कारण तो पुन्हा नवीन चित्र काढून आणायचा. मग असं करून त्या पाटी लावायची. त्या गोष्टीला 15-20 दिवस म्हणजे 2-3 वेळा बदल झाले तर 15-20 दिवस निघून जायचे. मात्र हे संगणकावर जेव्हा करायचा हा प्रश्न आला त्यात बदल कर म्हटलं तर तो पुढच्या क्षणाला बदल व्हायचा. मात्र ती पाटी मराठीत नसायची, कारण हा सहज बदल होऊ शकायचा तो इंग्लिशमध्ये. पाटी तयार होणं पण सहज इंग्लिशमध्ये व्हायचं. म्हणून लोकांनी त्यावेळेला मग तो जर म्हणाला की आजच्या आज मला मराठीत करता येणार नाही, पण मी तर 1990च्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सर्व दुकानदारांच्या पाट्या मराठीत होत्याच. असं नाही की म्हणजे त्यांच्या मनात जर परप्रांतीय दुकानदाराला मराठीबद्दल काही आक्षेप किंवा आकस असता तर त्याने अगोदर पण पाट्या मराठीत केल्याच असतात. तर अगोदर इथल्या सगळ्या पाट्या मराठीत होत्या हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग अलीकडच्या काळात ते का नाही तर ते कॉम्प्युटरमुळं अडकलं होतं. आता कॉम्प्युटरमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही मराठीत पाट्या लावा असं मी काही दुकानदारांना कळवलं. 1-2 महिने मी अनेक दुकानदारांकडे जाऊन पत्र दिलं की तुम्ही तुमची पाटी मराठीत लावा. त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही. मग मला एका ठिकाणी माहिती मिळाली की हे जे आहे उद्योगधंदा परवाना म्हणजे शॉप ॲक्ट लायसन्स, त्यात हा नियमच आहे हे पाटी देवनागरी लिपीत लिहिली पाहिजे. तर तो नियम आहे म्हटल्यानंतर मी एक अर्ज तयार केला ज्यामध्ये दुकानदाराचं नाव, थोडक्यात पत्ता असं असलेलं 6 नावं 6 दुकानांची नावं आणि त्यांचे पत्ते देता येतील असा एक अर्ज तयार केला. आणि आमच्या इथले कामगार उपायुक्त पुणे विभाग यांच्याकडे रोज एक अर्ज मी त्यात तयार केला की महाराष्ट्र धंदा अधिनियम या उद्योग आणि आस्थापना अधिनियम 1948 यानुसार मराठीतून पाटी लावण्याचे देवनागरी लिपीतून आणि किंवा मराठीतून पाटी लावण्याचा नियम आहे. तरी पुढील दुकानदार यांनी त्याचं पालन केलेले नाही तरी आपल्या या कायद्यानुसार त्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करावी. तर मी रोज 6 दुकानदारांची नावं आणि त्यांचे पत्ते असं लिहून त्या कार्यालयात, मला जेव्हा वेळ मिळायचा रोज घरनं बाहेर पडलं की पहिलं त्या कार्यालयात जायचं. त्यांना ते 6 जणांचं नाव असलेलं एक पत्र द्यायचं, त्याचे 2 प्रती होत्या. त्या एक प्रतीवर त्यांची सही शिक्का घ्यायचा आणि निघून यायचं. असं मी 1.5 वर्ष केलं. हे साधारण 2003 पासून पुढे. तर त्यावरती त्यांच्याकडून कसलीही कारवाई बराच काळ झाली नाही. मग एक दिवशी मी जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना अख्खा गठ्ठा दाखवला की 1.5 वर्ष मी अर्ज दिलेले पण तुम्ही कारवाई केलेली नाही. आता माझा आरोप असा आहे की ही कारवाई न करण्याकरता तुम्ही ह्या प्रत्येक दुकानदाराकडून किंवा मी अर्ज दिलेली नावं नसलेल्यासुद्धा उरलेल्या सगळ्या दुकानदारांकडून ज्यांची पाटी मराठीत नाही त्या सगळ्यांच्याकडनं तुम्ही दररोज 50 रुपये हप्ता घेता असं माझं आरोप आहे. आणि ह्या आरोपाचा मी लेखी आरोप करून तुमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार द्यायची माझा विचार आहे. पण मला खरं म्हणजे हे माहिती आहे की यासाठी काही कोणी तुम्हाला पैसे देत नाही आणि तुम्हीही घेत नाही हे मला माहिती आहे. पण मी जर हा आरोप केला आणि 1.5 वर्षापासून तक्रार असताना कारवाई केली नाही यामुळे त्याला माझ्या आरोपाला आधार मिळेल
आणि वरिष्ठांच्या हातात कोणाचाही नागरिकाचा अर्ज सापडला तर तो कनिष्ठांना त्रास देण्याकरता वापरू शकतो, याची मला प्रशासनातली जाण आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ नये, तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, मग मी काही आरोपही करणार नाही आणि तुमच्या विरुद्ध तक्रार लेखी देणार नाही. हे ऐकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या पुणे शहराच्या त्या कार्यालयात 40 दुकाने निरीक्षक आहेत, हे 40च्या 40 दुकाने निरीक्षक हे दुसऱ्या दिवशी हातामध्ये त्यांच्या सूचना देण्याचं जे असतं नोटीसचे 100 कोरे हे तर वरती फक्त दुकान नोटीस तयार केली त्यांनी, त्यामध्ये नाव आणि ह्या म्हणजे ह्या नियमाचं पालन करावे ह्याबद्दलचं तो नियमाचे उल्लेख आणि दुकानाचं नाव लिहून ते समोर दुकानाच्या जायचं, पाटी नसली तर त्याच्या हातात द्यायचं. असं 40 दुकाने निरीक्षकांनी काम सुरू केलं. हे काम 50 दिवस चालू होतं. रोज ते एका रस्त्याला जायचे, अनेक वृत्तपत्रांचे पत्रकार सगळीकडे जायचे आणि त्या काळामध्ये जवळजवळ पुण्यामध्ये प्रत्येक दुकानाची पाटी काय जी एक काही ना काही त्यावरती मराठी, प्रत्येक दुकानाची पाटी इंग्लिश आणि मराठी, काहींनी दोन्ही केली, काहींनी फक्त मराठी केली, असं सगळं ती कारवाई पूर्ण झाली. ही कारवाई पूर्ण झाल्यामुळे ही झाल्यावरती मला राज ठाकरेंनी बोलवून घेतलं की तुम्ही कसं कसं केलं काय ते मी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा त्यानंतर मग राज ठाकरेंनी त्या मुळात या गोष्टीबद्दल माझी एक मुलाखत झाली, राजू परोळेकरांनी घेतली, जी संवाद नावाचं एक कार्यक्रम असायचा ETVवर, सकाळी 1 तासाची मुलाखत झाली. ती मुलाखत राज ठाकरेंनी पाहिली आणि बाळासाहेबांनी पण पाहिली. दोघांनी मला शाबासकी दिली आणि राज ठाकरेंनी भेटायला बोलवलं. मी गेलो तर त्यावेळेला आमची जी काय बरीचशी चर्चा झाली त्यातून त्यांच्या लक्षात आलं की मराठीच्या मागण्या करण्याचा उपयोग, मराठीविषयी मागण्या करणे हा राजकीय मुद्दा होऊ शकतो. म्हणून मनसेला मराठीचा मुद्दा त्यांनी आमच्या चर्चेनंतर घेतला. मात्र तो फारसा पुढे झाला नाही. याचं कारण वेगळं आहे की त्यांनी मराठीच्या बाजूने भूमिका घेण्याच्या ऐवजी हिंदीच्या विरुद्ध असं पूर्णपणे हिंदी विरोधी असा त्या संपूर्ण आंदोलनाला रंग चढला. मराठीच्या बाजूने हवा होता जो आपल्या दक्षिणेतल्या सगळ्या राज्यांचा तसा आहे. दक्षिणेतल्या राज्यांना हिंदीशी वाकडं नाही आहे, त्यांना स्वतःच्या भाषेचं प्रेम आहे आणि तेच कायम दर्शवतात. ते आपल्याला हिंदी विरोधी वाटत असेल हा आपला समजूत आहे, पण ते स्वतःच्या भाषेचं प्रेम सांभाळतात. तसं महाराष्ट्राने स्वतःच्या भाषेचं प्रेम सांभाळावं हा माझा एकूण कार्याचा विचार आहे. आणि माझ्या एकदा अशी गोष्ट लक्षात आली की अरे महाराष्ट्रातल्या लोकांवर जर इंग्लिश लादली तर ते लादून घेतात, हिंदी लादली तर ते लादून घेतात, मग मराठी लादली तर घेतील की लादून. म्हणून महाराष्ट्र राज्यावर मराठी भाषा लादणे असं मी माझ्या कार्याचं अंतिम सूत्र बनवलं आणि ते सूत्र बनवून मी त्याप्रमाणे पुढे काम सुरू केलं. मग आणखीन पुढे लक्षात यायला लागलं की अरे मुख्यतः शाळांचं माध्यम बदलतं आहे. मराठी माध्यम शाळा सोडून लोक इंग्लिश माध्यमाकडे जात आहेत. जर ती मुलं मराठी भाषा नीट शिकलीच नाहीत, त्यांचे इतर विषय मराठीतून शिकले नाहीत, तर हळूहळू त्यांचा मराठीशी संपर्कच तुटणार आहे. बाकी तुम्ही कायदे कितीही केले तर त्याला जर मराठी येतच नसेल तर तो बाहेर मराठीचा वापर करेलच कसा. म्हणून मी मग माध्यमाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठी माध्यमाच्या शाळा यांच्यातले फरक शोधून काढले. त्यांच्यामध्ये मिळणारं शिक्षण मिळण्याच्या प्रमाणात जो बदल होतो आहे तो माझ्या लक्षात आला. आणि माझ्या असं लक्षात आलं की इंग्लिश ही कान आणि डोळ्यापर्यंत पोचते, मराठी मात्र मनापर्यंत पोचते. त्यामुळे मराठीतून शिकलेल्या गोष्टी माणसाला. सर मला एक विचारायचं आहे की मराठी म्हणजे मातृभाषा या संकल्पनेमधून तुम्ही तो शब्द बोलताय, वेगळं काय नाही? माझं तसं म्हणणं नाही. मातृभाषेतून शिक्षण अतिशय सहजासहजी चांगलं मिळू शकतं असा युनोचा अहवाल आहे, असं जगभरातील खूप भाषाशास्त्रज्ञांचं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. पण त्याबरोबर एक त्यातला घटक आहे, तो म्हणजे की मला जे शिक्षण घ्यायचे ते शिक्षण घेण्यासाठी
तुमची ही जी ज्या भाषेतून तुम्हाला ते शिक्षण घ्यायचे त्या भाषेमध्ये तेवढा आशयसुद्धा तयार पाहिजे. शब्दसंग्रह आहे, पुस्तकं आहेत, वाक्यरचना आहे, केलेल्या संशोधनाचं निदान भाषांतरित का होईना मजकूर तयार आहे. अशा भाषा आपल्याकडे काही आहेत. उदाहरणार्थ ओडिसामध्ये नाही आहे. म्हणजे उडिया भाषेमध्ये विज्ञान शाखेतलं काहीच साहित्य उपलब्ध नाही. उर्दूमध्ये प्रचंड आहे. उर्दू भाषेमध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलची शेकडो पुस्तकं छापलेली तयार आहेत. आणि ती यांनी इंग्रजांच्याही काळात जो उर्दूचा हा जो म्हणजे आपण ज्याला खूप निजामाला शिव्या देतो पण जो हैदराबादचा निजाम होता तर हैदराबादच्या निजामाने हे सगळं करवून घेतलं होतं. त्याच्या इकडे म्हणजे 1947-48 पूर्वी म्हणजे त्यांचं राज्य भारतात विलीन होण्यापूर्वी इंग्रजांच्या काळात देखील तिथे उर्दू माध्यमातून मेडिकल आणि उर्दू माध्यमातून इंजिनिअरिंग, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री प्रत्येक गोष्टीचं शिक्षण हे उर्दू भाषेत उपलब्ध होतं. केंद्र सरकारने हिंदीला स्वतःची भाषा मानल्यानंतर हिंदीमधून ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. पण केंद्र सरकारने 22 राजभाषा जाहीर केलेल्या आहेत. त्यात मराठी एक आहे. तर म्हणून मराठीत त्यांनी केलं पाहिजे केंद्राने. याकरता आम्ही प्रयत्न सुरू केले. ते कधी होईल ते होईल. पण अलीकडे मग त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांना मी अनेक ठिकाणी 300हून अधिक आम्ही मेळावे घेतले आणि माझे 5000पेक्षा अधिक लेख छापून झालेले. ह्या सगळ्याचा परिणाम होऊन 2013 पासून ते 2025पर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थी हे इंग्लिश मिडियमच्या शाळा सोडून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्यांचे प्रवेश झालेले आहेत. ही एक मी केलेलं एकूण कार्य. याचबरोबर शाळेच्या शिक्षणानंतर पुढचं काय, बऱ्याच लोकांना ही समस्या असते की तुम्ही 11वी-12वीला सायन्सला गेलो तर मला इंग्लिशला तोंड द्यावं लागणार आहे. मग मी 11वी-12वी सायन्सची मराठीतून पुस्तकं छापली आणि राज्य शासनाकडे प्रयत्न करून 3 वर्ष धडपड करून मराठीतून 11वी-12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, तुमचं जिओलॉजी अशा विविध विषयांची प्रश्नपत्रिका आता मराठीतून महाराष्ट्र बोर्ड छापतं. बरोबर. आणि मुलं मराठीतून उत्तरे लिहू शकतात आणि ती लिहिण्याकरता त्यांना मराठी भाषेतली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ही पुस्तकं मी छापून तयार करून दिली आणि मी त्याचा गेली 15 वर्षे ती बाजारात विकतो आहे. असं. तर आता आपण आपला जो चॅनल आहे महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्याविषयी आपण याच्यावरती चर्चा करतो. तर मराठीचं नातं राजस्थान बरोबर काय आहे ते तुम्ही सांगितलं. खूप जवळचं नातं आहे महाराष्ट्राचं आणि मराठीचं आणि राजस्थानचं खूप जवळचं नातं आहे. म्हणजे मला या माझ्या सगळ्या प्रवासात मी शोधाशोध करत असताना मला एक अशी भारी माहिती मिळाली की माझ्या सख्या मामे भावाची बायको ही खरगोन म्हणजे बुराणपूरच्या जवळ मध्य प्रदेशात खरगोन या गावची आहे माहेरची. तिचं माहेर खरगोन आहे. तर तिच्या बोलण्यामध्ये एकदा आलं की ती स्वतः हिंदी माध्यमात शिकली. ती BSc हिंदी माध्यमात झालेली आहे. म्हणजे तिकडे BScचं सुद्धा शिक्षण, BSc इंजिनिअरिंग सगळं शिक्षण तुम्हाला हिंदीमध्ये करता येतं. पण मी तिला विचारलं तर ती म्हणाली की माझे वडील मात्र मराठी मीडियमच्या शाळेत शिकले. तर किती आता मध्य प्रदेशात मराठी माध्यमाच्या शाळा खूप होत्या आणि हिंदी माध्यमाच्या कमी होत्या. ही आता अलीकडच्या आधुनिक काळात आलेली आहे शिकलेली. त्यामुळे साधारणपणे 50-55 सालानंतर जे लोक शिकलेत ते हिंदी माध्यमात. पण तिचे वडील त्याच्या अगोदर शिकलेले होते. ते आज नाहीत. ते असते तर समजा 95 ते 100 वर्षाचे असते. तर त्यांचं तिने सांगितलं की माझे वडील मात्र आमच्याकडे त्या काळात मराठी शाळा होत्या, हिंदी शाळा नव्हत्या. तर माझे वडील मराठी माध्यमातून शिकले. मॅट्रिक ते मराठीतून झाले, मराठी मीडियममधून मॅट्रिक झाले आणि त्यांचं बोर्ड जयपूर होतं. जयपूर? हां. म्हणजे हे मला नवीन आहे. म्हणजे इंदोर आणि ग्वाल्हेर संस्थांची जी या संस्थानं ज्या काही मराठी माध्यमाच्या शाळा होत्या
त्यांचं त्या सगळ्या शाळांचं बोर्ड परीक्षेचं ते मात्र जयपूर होतं. आता जयपूरला सुद्धा विविध भाषांमधून SSC बोर्डाच्या परीक्षा म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षांचे प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या भाषांमधून काढायची सोय सगळ्या बोर्डांमध्ये होती. महाराष्ट्र बोर्डात सुद्धा आत्ता 9 भाषांमधून मॅट्रिकची परीक्षा देता येते. बरोबर आहे. तसंच तिकडे पण अनेक भाषांमधून असेल. त्यापैकी त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचं बोर्ड जयपूर होतं. त्यावेळेला तिथे इंग्लिश मिडियम पण असेल, मराठी मिडियम पण असेल, हिंदी पण असेल. तर अशा अनेक गोष्टी असतील. हिंदी मिडियम हे 47च्या अगोदर कुठेही नव्हतं. 1947 पूर्वी हिंदी भाषा ही हिंदी या नावाने कुठेही ओळखली जात नव्हती. तिला हिंदुस्तानी, अवधी, खडी बोली अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जायची. पण हिंदी हे नाव साधारण 47 ते 50च्या दरम्यान त्याला मिळाले. आणि आपण राजकीय नेतृत्वाचं जर बघितलं तर ते पण तुम्ही सांगितलं. तर असं म्हणजे आता मध्यंतरी आम्हाला खूप भारी माहिती मिळाली की मूळचं इचलकरंजीचं एक घराणं आहे. इचलकरंजी महाराष्ट्रामध्ये कापडाचा हे असलेला आहे. तर ही ह्या इचलकरंजीच्याकडचं एक घराणं आहे. त्यातले एक हरिभाऊ उपाध्ये हे 1952ला आपल्याकडे पहिल्यांदा निवडणुका झाल्या देशात सगळीकडे. तर हरिभाऊ उपाध्ये हे 1952 ते 1956 हे अजमेर स्टेटचे हे मुख्यमंत्री होते. अरे हे पण माहिती अनेकांसाठी नवीन तर नाही त्या भागातल्या लोकांना ते माहिती आहे. कारण त्या भागामध्ये हरिभाऊ उपाध्यांच्या नावाच्या शाळा कॉलेजेस अजमेरमध्ये खूप आहेत. तर ते हरिभाऊ उपाध्ये कोण तर पहिले मुख्यमंत्री हे सगळ्यांना माहिती आहे. तर नुसतं तसंच नव्हे, मी केवळ राजस्थान म्हणत नाही, आपल्याला सिंध प्रांत माहिती आहे. सिंध, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा धारवाडपर्यंतचा भाग, ज्याला आपल्या आत्ता मुंबई कर्नाटक म्हणतात, धारवाड ते बेळगाव, हा जो सगळा पट्टा आहे, हा सगळा पट्टा एकेकाळी मुंबई इलाखा ह्या नावाने होता. आणि मुंबई इलाख्यामध्ये सर्वात पहिल्यांदा इंग्रजांनी राज्य ताब्यात घेतलं कोणाकडून? या भारतामध्ये फार मोठं राज्य जे ताब्यात घेतलं ते मराठा साम्राज्य, आणि ते पेशव्यांच्याकडून बरोबर आहे ताब्यात घेतलं, म्हणजे शाहू महाराजांकडून. पण त्या प्रत्यक्ष तो जो काय शरणागतीचा हे असेल करारनामा, अमुक तमुक शरणागतीची कागदपत्र आहे ते पेशव्यांनी सही केली, कारण ते शाहू महाराजांचे ते मुखत्यार होते. तर त्यामुळे त्यांनी त्यांचं आणि त्यांना सुशिक्षित लोक पुण्यामध्ये खूप सापडली. पुणे शहर महाराष्ट्रातलं जे आहे इथे शिकलेले लोक खूप सापडले. तर त्यावेळेला इंग्रजांनी त्यांचं सगळं जे हिशोब किताब कागदपत्र म्हणजे ज्याला आपण कार्यालय म्हणतो, ऑफिसेस वेगवेगळ्या खात्याची, ती सगळी त्यांनी पुण्यात उघडली. त्यामुळे अख्ख्या देशाचा शिक्षण खात्याचा कारभार बघायला शिक्षण संचालक हा पुण्यात असायचा. इंग्रजांचा शिक्षणाचं मुख्य कार्यालय पुण्यात असायचं. आता यामुळे काय झालं की इंग्रजांनी ह्या पद्धतीने अनेक खात्यांची, त्यांची शेती खातं असेल, शिक्षण खातं, शेती खातं, अर्थ खातं, असे सगळ्या खात्यांची कार्यालय इथे होती. त्याला ते इथे डिफेन्स अकाउंट्स नावाचं ऑफिस होतं. ते आजही आहे. ते डिफेन्स अकाउंट्स ऑफिसमध्ये म्हणजे क्रांतीवीर फडके हे याच्यात वासुदेव बळवंत फडके हे त्या डिफेन्स ऑफिसमध्येच काम करायचे. बरोबर. तर इंग्रजांनी ही सगळी डिफेन्स ऑफिस आहे ते सगळी त्यांची मुख्य ऑफिसेस सगळी पुण्यात हलवल्यामुळे आता पुण्यामधले जे तिथं भरती झालेले लोक होते ते सगळे मराठी बोलायचे आणि काम इंग्लिशमध्ये जरी करत असले तरी त्यांची व्यवहाराची भाषा मराठी होती. त्यांना कुठे दौऱ्यावर पाठवलं कुठल्या जिल्ह्यात इकडे तिकडे तर ते तिकडं मराठीच बोलायचे. यामुळे सगळ्याच भागाला, एवढ्या सगळ्या मुंबई इलाख्याला मराठी शिकण्याची गरज निर्माण झाली. कारण सरकारी कामकाज करायचं असेल तर तुम्हाला मराठीत बोललं पाहिजे. यामुळे सगळ्या ह्या 5-6 प्रांतामध्ये सर्वत्र मराठी हा विषय सगळ्या शाळांमध्ये शिकवला जात असे. त्यामुळे राजस्थानातले अनेक लोक
जेव्हा इथे येतात, इथे ते किराणा मालाची दुकानं आणि प्रामुख्याने राजस्थानातली लोक इथे 3 प्रकारचे व्यवसाय करतात. एक म्हणजे की किराणा माल, दुसरं साज सामान म्हणजे फर्निचर, आणि तिसरं म्हणजे मिठाई. हे मुख्यतः आहेत. या 3 व्यवसायांमधले जेवढे बरेच लोक दुकानदार इथं आलेले आहेत, यांच्या घराण्यात पूर्वी त्यांच्याकडे अगोदर तिथे त्यांचे वाडवडील येते, यांनी पूर्वी शिक्षण जे घेतलेलं आहे, शाळेमध्ये जाऊन जर गेले असतील तर ते मराठीतून बऱ्याचपैकी शिकलेले आहेत, मराठी भाषा शिकलेले होते. ते मराठी चांगली त्यांना येत असल्यामुळे इथे मारवाडी लोक जेव्हा मारवाडी दुकानदार किंवा राजस्थानी दुकानदार इथे जेव्हा दुकानामध्ये मराठी बोलतो, नीट छानपैकी व्यवस्थित मराठी बोलतो, लोकांना उगीच आश्चर्य वाटतं की याला कसं मराठी येतं. तर राजस्थानमध्ये मराठी पूर्वापार अनेक किंवा 200 वर्षापासून मराठी चांगल्या प्रकारे चाललेली आहे. दुसरी गोष्ट की अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या युद्धानंतर, त्या अल्लाउद्दीन खिलजीच्या युद्धानंतर म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने जसा राजस्थान बळकावायला सुरुवात केली, तसं अनेक लोक तिकडून निघून बाहेर आले आणि मग ते महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आले अल्लाउद्दीन खिलजीनंतर. मग त्या ह्याच्यामध्येच म्हणजे शिवाजी महाराजांचं घराणं पण त्या ह्याच्यातलं, ते सिसोदिया तिकडचे ते इकडे आहेत असं सांगितलं जातं. तर शिवाजी महाराजांचं घराणंही त्यातनं आलेलं आहे. ते त्यांचा स्वतःचा जन्म आणि सगळं इथलं आहे, म्हणजे ते स्वतः मराठी आहेत, पण त्यांचे पाडवडील पूर्वज हे तिकडनं आलेले आहे. तर अशा पद्धतीचं नातं. मग जे तिकडनं जरी आले असले तरी इकडचे लोक आणि ते कधीतरी आपापल्या गावी नेहमी जातच असतील. बरोबर आहे. जसं आजही इथे खूप मोठे, इथे किती मोठे दुकानं, इथे बंगला बांधला, काही केलं तरी इथला जो राजस्थानी दुकानदार किंवा व्यावसायिक आहे किंवा एखाद्या बँकेत नोकरीला आहे, मोठा अधिकारी पैसे खिशात आले तर तो इथं जशी आपली जमीन जुमला जागा घेतो, पण तो एक घर गावाकडे नक्की मानतो. असं मला राजस्थानी लोकांचं मी वैशिष्ट्य बघितलेलं आहे की तो नक्की मानतो. याचा अर्थ तेव्हाच्याही लोकांनी तसं केलं असेल त्या काळातल्या सुद्धा, की काही प्रॉपर्टी इथे करताना काही प्रॉपर्टी त्यांनी तिकडं पण केली असेल, आणि त्यामुळे हा जो बंध आहे तो टिकून राहिला आजही नव्या काळात आणि जुन्या काळात. आता महाराष्ट्र आणि राजस्थानचा बंध टिकूनच होता. तर त्यामुळे काही म्हणजे मला त्यात आश्चर्य वाटत नाही. तर आता दुसरा प्रश्न असा आहे की मराठीचं जे स्थान आहे भारताच्या सगळ्या इतर भाषांच्या मध्ये, ते स्थान तुम्ही कुठे पाहता किंवा कसं पाहता? मी तर असं मला तर असं माहिती आहे की तंजावर पासून काय म्हणजे पूर्वी जी म्हण होती काय की अहले काहीतरी अशी ती म्हण आहे काय, तर कुठला तरी आता अफगाणिस्तानातला प्रांत आहे काय, तिथपासून तंजावरपर्यंत काय, अटकेपासून ते असं अटके त्याला दुसरं तंजावर सारखंच एक नाव आहे काय. तर त्या असं म्हणजे अटकेपासून म्हणू आपण. तर त्या ह्याच्यामध्ये पूर्वीपासून महाराष्ट्राचं आणि इतर सगळ्या प्रांतांची खूप हे जमलेले. कराची आणि कोकण म्हणजे रत्नागिरी आणि कराची ह्यांचं बोटीने येणं जाणं इतकं सोपं होतं पूर्वीच्या काळात की रात्री तुम्ही रत्नागिरीत बोटीत बसले की सकाळी कराची बंदरात उतरायचे आणि कराचीतून रात्री बसलं तर सकाळी. त्यामुळे तर कराचीमध्ये 146 मराठी माध्यमाच्या शाळा होत्या बरोबर इंग्रजांच्या काळात. आणि आजही तिथे जगन्नाथ नारायण विद्यालय ही मराठी माध्यमाची शाळा आजही टिकून आहे कराचीमध्ये. आणि कराची महापालिकेच्या कारभाराच्या 2 भाषा आहेत, उर्दू आणि मराठी. हे पण मला नवीन आहे. हां, तर म्हणजे कराचीच्या महापालिकेमध्ये तुम्ही मराठीत अर्ज करू शकता. कदाचित मुंबईत करता येत नव्हता पण कराचीत करता येत होता. तर अशी सगळी म्हणजे खूप गमती आपण म्हणजे दुसरा विषय असा आहे की संत साहित्य जे आहे. तर आता नाही, आता मला आणखीन एक सांगतो की मराठीचं हे कसं, मराठी ही संत साहित्यामुळे पोचली, पण ती पोचल्याचे पुढे आपल्याला संत नामदेवांनी ती पंजाबमध्ये नेली. तर त्याहूनही म्हणजे आता मला आता संत साहित्याचं ते कसा मराठीत पोचत गेलं माहीत नाही, त्याचा माझा अभ्यास नाही आहे. परंतु मराठी पोचली होती हे निश्चित. याचे परिस्थितीजन्य पुरावे असे मिळतात
की आपल्याला माहिती आहे की बालगंधर्वांचा एक मोठा चाहता हा लाहोरमध्ये होता आणि लाहोर चाहता वर्ग होता मोठा आणि बालगंधर्वांच्या अनेक मैफिली लाहोरमध्ये झाल्यात. बालगंधर्व काही मराठी सोडून इतर भाषेतली गाणी गात नव्हते. नाट्यसंगीत हा संपूर्ण जगामध्ये संगीत नाटक हे फक्त मराठीत आहे आणि वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव, ते महाराष्ट्राचं वैभव आहे, ते संपूर्ण मनुष्य जातीचं वैभव आहे. आणि ही नाट्यसंगीत, ते नाट्यगीतं म्हणणं हेच त्यांचं म्हणजे काम होतं. त्यांनी तर त्यांच्या मैफिली लाहोरमध्ये व्हायच्या. याचा अर्थ लाहोरमध्ये मराठी कळत होतं, नाहीतर त्यांना कोणी बोलावलं असतं. आज कोणी मराठीत, आत्ता कोणी लाहोरला बोलवत नाही आहे मराठी कलाकारांना, मग तेव्हा का बोलवत होते. त्यानंतर आपले भीमसेन जोशी भारतरत्न यांची कथा यांची एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की त्यांना कलकत्त्याला त्यांची मैफिल होती. ते इथून फियाट चालवत 15 तासात कलकत्त्याला पोचले. इतकं वेगाने ते चालवायचे फियाट जुनी गाडी. तर ती म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की मराठी ही सर्वत्र पोचलेली होतीच. आणि मराठीने कधीही स्थानिक भाषा सोडून आमचीच भाषा वापरा ह्या पद्धतीचा आग्रह मराठीने धरला नाही. शिवाजी महाराजांच्या याच्या मागे आणखीन एक भाग आहे की शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जेव्हा राज्य केलं, त्यांचं राज्य फार थोडा काळ होतं, पण त्यांनी ज्या प्रथा आणि परंपरा निर्माण केल्या प्रशासनाच्या, लष्करी शिस्तीच्या, त्या इतक्या महत्त्वाच्या होत्या की त्यानंतर भारतभरातल्या अनेक ठिकाणचे जे छोटे मोठे राजे रजवाडे होते त्या सगळ्यांनी त्यांचा कारभारी मराठी असावा अशी धडपड केली. आणि एक मराठी माणूस हाताखाली नेमला की विश्वासू माणूस, कुशल माणूस, कारभार सांभाळायला कुशल अशा अर्थाने. तेव्हा अनेक राज्यांमध्ये मुख्य कारभारी मराठी, राजाची भाषा कुठलीही असली तरी, अशी परिस्थिती भारतभर कानाकोपऱ्यात होती. आणि त्यामुळे आता मुख्य कारभारी अशी लोकांना राजापर्यंत जर पोचायचं आहे, संवाद साधायचा आहे, तर राजाकडे काही विषय न्यायचा असेल, एखादी गोष्ट मंजूर करून हवी आहे, मदत हवी आहे, काही वाद झालेले आहेत त्यात माफी हवी आहे, काही हवं असलं तर त्यांना त्यांच्या कारभाऱ्याशी बोलायचं होतं. आणि कारभारी तर मराठी होता. यामुळे मराठी देशभर रुजली होती. मराठी पूर्वीपासून होती, आजही ती रुजलेली आहे. आजही मराठी येत नाही असं काही नाही आहे. मी स्वतः मी गेलेलो होतो आपल्या प्रयागराज, पूर्वीचा अलाहाबाद, तेव्हा मी 2006 साली गेलेलो आहे. हे अलीकडची कथा आहे, म्हणजे 19 वर्षापूर्वी मी तिथे गेलेलो होतो. त्या दिवशी मी पान आणायला गेलो, घरच्या सगळ्यांसाठी मसाला पान आणायला म्हणून गेलो. मी पानवाल्याला सांगितलं की बघ मला 5 पानं पाहिजेत, कत्री सुपारी, गुलकंद थोडा जास्ती टाक, बाकी सगळं तू नेहमी टाकतो ते टाक, मला म्हणजे तुकडा सुपारी नको, कत्री सुपारी पाहिजे. त्यावेळेला त्या पानवाल्याला, अलाहाबादमधल्या आमच्या हॉटेल बाहेरच्या पानवाल्याला ही मुळीच अडचण आली नाही. त्याला ते कळलं आणि तो म्हणाला हा साहब देतो, तो देगो दुंगा नाही म्हणाला, हा साहब देतो. म्हणजे त्यांना मराठी थोडीफार सर्व भागामध्ये कळीच्या मुद्द्याकडे येतो. आणि अजून एक सांगतो विस्तार, एक महत्त्वाचं ठिकाण असं आहे, बेतिया नावाचा भाग आहे, गया जिल्हा, पाटण्याचा पलीकडचा भाग आहे बिहारमध्ये. त्या गया जिल्ह्यात बेतिया नावाचा एक मोठा भाग आहे. तालुक्यापेक्षा समजा 1-2 तालुके असतील एवढा मोठा बेतिया परिसर येतो. त्या बेतियामध्ये आजही 50,000हून अधिक मराठी कुटुंबे राहतात आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या मराठी उत्तम जपली आहे. तिथली व्यवहाराची भाषा मराठी आहे. मात्र आता बेतियामध्ये बहुसंख्य लोक मराठी आहेत, तिथले दुकानदारसुद्धा मराठीत बोलतात, म्हणून बेतियाची भाषा मराठीच आहे. तिथली स्थानिक भाषा मैथिली किंवा मधुबनीची काही गरज नाही असा आगाऊ विचार
आगाऊपणा, ऍक्सेप्टन्स असा आगाऊ विचार कुठल्याही मराठी माणसाने तिथे मांडलेला नाही. जसं आपल्याकडे मध्ये वाद झाला की घाटकोपरला मराठी नाही बोलली तर चालेल, हा जो वादाचा विषय झाला, तर असं बोलण्याचं कुठल्याही मराठी माणसाने, म्हणजे मराठीचा वापर खूप ठिकाणी होत आहे देशभर, पण त्या ठिकाणी मराठीचं वर्चस्व निर्माण व्हावं असा प्रयत्न मराठी भाषिकांनी केलेला नाही. आम्ही सर्वांशी ते मिळून जुळून घेऊ. अनेक भाषा यायला हव्यात, त्यापैकी मराठी एक आहे. त्या लोकांना येत असेल, आपल्यालाही अनेक भाषा येतात. महाराष्ट्रातही अनेक भाषांना उत्तम स्वीकारलं जातं. महाराष्ट्रामध्ये कानडी मोठ्या प्रमाणावर, कानडी, तेलुगू, हिंदी, गुजराती या 4 भाषेचे भाषक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. तमिळ, बंगाली आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्व भाषिक लोक राहतात आणि इथे महाराष्ट्रामध्ये अनेक मराठी भाषेमध्ये सुद्धा भारतातल्या अनेक भाषांमधले शब्द बेमालूमपणे मिसळलेले, ते आता खास शोधत गेलं तरच कळतं. आता एक कळीचा मुद्दा जो आहे की आजकालचा जो पालक वर्ग आहे की त्याला मुलाला मराठी मीडियममध्ये, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकायचं तर असतं, पण पुढे 10वी पास झाल्यानंतर त्या मुलाची जी व्यवहाराची भाषा आहे ती मात्र इंग्रजी असते. आणि त्यामुळे काय होतं की त्याला जी नोकरी मिळायची आहे किंवा त्याचं व्यक्तिमत्व विकसन जे व्हायचं आहे ते फारसं होत नाही. आणि एक प्रकारचा न्यूनगंड हा मराठीमधून शिकलेल्या मुलाला येतो असा पालकांचा समज आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही कसं सांगता? त्याच्यामध्ये हा समज एकतर खोटा आहे पूर्णपणे. न्यूनगंड कोणालाच येत नाही. म्हणजे ज्या माणसं जे असे ज्यांच्या मनात अशी भावना येते ते स्वतः मराठी माध्यमात शाळेत शिकलेले असतात, चांगले इंजिनियर, वकील मोठे झालेले असतात आणि त्यांचं उत्तम चाललेलं असतं. ज्या अर्थी त्यांचं उत्तम चाललं तर त्यांच्या मुलाचं चालणार नाही, ही उगीचच भ्रमिष्ट कल्पना आहे. परंतु त्याच्यामध्ये आता मात्र म्हणजे इतके मध्यंतरीचा काही काळ, जसं मी सांगितलं की कॉम्प्युटरवर मराठी नव्हतं, तसं आपल्या इथे पण शिक्षणामध्ये काही काळ मराठी नव्हतं. 30-40 वर्ष असेल. त्या काळामध्ये या पालकांची सगळी अशी भूमिका तयार झालेली आहे, मान्य मला. पण आता मात्र परिस्थिती बदलते आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी स्वतः एका चर्चासत्राला मार्गदर्शन करायला गेलो होतो. तर 1000 ही इंजिनिअरिंग, मेडिकल, सायकोलॉजी, सोशल सायन्सेस, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स अशा वेगवेगळ्या विषयातली 1000 पुस्तकं ह्या वर्षी पुणे विद्यापीठ स्वतः मराठीमधून छापणार आहे. आणि नंतर मराठीतून ते पुस्तकं एकदा छापून झाली की ते पुस्तक वापरून मराठीतून ज्याला शिकायचं आहे त्याला उच्च शिक्षण मराठीतून घेता येईल, यासाठी ही व्यवस्था करण्याचं काम चालू आहे. आणि केंद्र सरकारने जे आत्ता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेलं आहे त्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये उत्तम शिकावं. आता याच्यात गंमत अशी आहे की मगाशी तुम्ही जो सांगताय की तर पुढं आपल्याला फार अडचण होईल या भ्रमातून ज्यांनी मुलं इंग्लिश माध्यमात शिकवली त्या मुलांना 1ली ते 10वीचेच विषय नीट समजले नाहीत. म्हणजे आणखी त्यातला एक उपप्रश्न की 1ली ते 10वीचेच विषय समजले नाहीत, कारण त्या मुलांना त्यांनी अशा समजाने घातलं की 11वीला गेल्यावर ह्याला त्रास होईल म्हणून त्यांनी 1लीपासून इंग्लिशमधून शिकायला त्याला हे लावली, म्हणजे भाग पाडला आपल्या मुलाला स्वतःच्या पोटच्या. पण झालं काय की 1ली ते 10वीतलेच विविध विषय त्याला नीट कळले नाहीत, कारण या काळामध्ये 15 वर्षाच्या आतल्या मुलांचं मुळात भाषा तयार होण्याचं हे वय आहे. त्यामध्ये जर त्यांच्यावरती 2 अचानक ओझी आली की एक परकी भाषा पण शिक आणि वेगवेगळे विषय परक्या भाषेतून शिक. आता 2 ओझी डोक्यावर ठेवून त्याच्या डोक्यावर 2 गाठोडी आली. त्या उलट जी मुलं मराठी माध्यमात शिकत होती त्यांच्या डोक्यावर एकच गाठोडं होतं की विषय नीट समजून घे. आणि ते एकच गाठोडं असल्यामुळे मराठी माध्यमाची मुलं पुढे गेली. 1905 पासून आजपर्यंत 1925 पर्यंत 120 वेळा SSCची परीक्षा झालेली आहे. या 120 वेळा झालेल्या कुठल्याही परीक्षेत म्हणजे गेली 40 वर्षे इंग्लिश माध्यमाचा फार जोर आहे असं आपण समजतोय. असं असताना सुद्धा 120 वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रात एकदाही इंग्लिश माध्यमाचा मुलगा हा महाराष्ट्रात मॅट्रिकला पहिला आलेला नाही. त्याच मुद्द्याकडे मला उत्तम शिक्षण मिळण्याकरता तर मी याच्यावरती खूप चिंतन केलं
आणि आता माझ्या असं एक मुद्दा लक्षात आलेला आहे की शिक्षण हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. शिक्षण घेणे आणि नंतर घेतलेलं शिक्षण वापरणे. तर झालं काय की शिक्षण घेण्यासाठी मराठी आणि इंग्लिश या दोघांची जर तुलना केली तर शिक्षण घेण्यासाठी मराठी उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, इंग्लिशपेक्षा खूपच चांगली आहे. इंग्लिश शाळांमधून 6 ते 8 तास शाळा चालतात, परंतु दरवर्षी 1 ते 2 धडे शिकवायचे प्रत्येक पुस्तकातले राहून जातात, कारण पोर्शन संपत नाही. पण मराठी माध्यमाच्या शाळा फक्त 4.5 तासच चालतात, सकाळी 7:30 ते 12 किंवा 12:30 ते 5. पण सगळे विषय शिकवून वेळेवर संपतात, वेळेच्या 1 महिना अगोदर संपतात आणि पुढचा महिनाभर बाई शाळेमध्ये काहीतरी एक तर उजळणी घेतात, गोष्टी सांगतात, गाणी म्हणतात, अशी सगळी मज्जा चालू असते. मग हे का घडतं आहे तर इंग्लिशची 2 ओझी डोक्यावर घेतली की चालायला वेळ लागतो आहे. तेव्हा शिक्षणाची जी वाटचाल आहे ती इंग्लिशमधून कमी वेगाने, हळूहळू, रखडत अशी होते आणि मराठीतून ती खूप वेगाने, पटापट, सहज अशी होते. तरीसुद्धा इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जायचा जो हे होती, तर ह्या सगळ्या गोष्टी मी समजावून सांगितल्या अनेक पालकांना आणि त्यामुळेच गेल्या 13 वर्षामध्ये 12 लाख मुलांच्या पालकांनी इंग्लिश मिडियमच्या शाळेतून असलेली मुलं काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली. त्यांचं शिक्षण सुधारलं, त्यांचं इंग्लिशही आता याहून सगळ्यात पुढचा मुद्दा मला असा आढळलेला आहे की जी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकतात त्यांचं इंग्लिश अधिक चांगलं असतं. आता माझा जो मुद्दा इंग्लिश मिडियमच्या शाळेतल्या मुलांचं इंग्लिश मात्र कच्चं असतं. आता म्हणजे मातृभाषेतून किंवा मराठीतून शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये मूलभूत संशोधन हा जो विषय आहे, म्हणजे गणित किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री ह्याचं संशोधन करण्यासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा मोठमोठे संशोधक त्यांच्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की माझं पृथक्करण म्हणजे भाषेचं जे विचार करताना जे डीपमध्ये, म्हणजे आपले जयंत नारळीकर सर घ्या की ते जेव्हा विचार करतात तेव्हा ते इंग्रजीमध्ये करत नाही, त्यांच्या मातृभाषेमधून विचार करून ते इंटरप्रिट करत असतात पुन्हा इंग्रजीमध्ये. तर हे जे मूलभूत संशोधन आहे याच्यामध्ये जी लोक जातात त्याच्यामध्ये मातृभाषेमधून जाणाऱ्याचं प्रमाण किंवा मराठीमधून शिक्षण झालं आणि नंतर इंग्रजीमधून त्यांनी पुढं काही काम केलं अशा लोकांचं प्रमाण किती आहे? अशा लोकांचं प्रमाण प्रचंड आहे. जे मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेले शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ किंवा मोठे डॉक्टर, वकील हे सगळे आहेत, जे मराठी माध्यमातून शिकले त्यांनी कमी काळात आणि प्रचंड मोठं यश मिळवलेलं आहे. इंग्लिश माध्यमातून शिकलेल्यांना नेहमीच 2 गाठोडी घेऊन हिंडत असल्यामुळे त्यांना 10वीपर्यंत त्यांचे सगळे विषय कच्चे राहिलेले असल्यामुळे त्यांची पुढे फार धाव जात नाही. खरं बघायला गेलं तर शिक्षण हे आपण जेव्हा पाहतो की आपण जेवायला कधी बघा आपल्या घरी अडचण असली तर आपण जेवण्यासाठी बाहेरनं डबा मागवतो. तर डबा मागवतो तर आपली अपेक्षा काय असते की डब्यातलं अन्न उत्तम असावं. तो डबा थोडा वेडा वाकडा असला, डबा चेपलेला असला तर आपल्याला काही त्याबद्दल तक्रार नसते. डब्यावरती चरे पडलेले आहेत काय, डबा जर फारसा थोडासा चांगला नसला, तो स्वच्छ धुतलेला पाहिजे, पण डब्याला पोचा आलेला असेल तरी ते चालेल. तशीच परिस्थिती आहे. इंग्लिश हे तुम्ही स्वतःच्या भाषेतून उत्तम ज्ञान मिळवून त्याच्यावर प्रक्रिया करून काही नवीन चांगलं संशोधन केलं असेल तर ते सादर करण्यासाठीचं पॅकिंग म्हणजे इंग्लिश आहे. इंग्लिश हे पॅकिंग आहे. आणखीन लोक मला विचारतात की इंग्लिशचं महत्त्व आहे की नाही. आहे. तर इंग्लिशचं महत्त्व असं आहे की इंग्लिशमधून अनेक कॉन्फरन्सेस अमुक होतात, पण त्यासाठी लागणारं तिथं जाऊन मांडण्याकरता लागणारं ज्ञान मात्र इंग्लिशमध्ये मिळाल्याची फारशी उदाहरणं नाहीत. नोबेल पारितोषिकाची एकूण यादी ही 150 लोकांना आजवर नोबेल पारितोषिक 150-200 लोकांना मिळालेलं आहे. तर नोबेल पारितोषिकाच्या यादीमध्ये मूळ ब्रिटिश सायंटिस्ट असलेल्यांची संख्या 1% सुद्धा नाही. ज्या शास्त्रज्ञांनी गेले नोबेल पारितोषिक मिळालेल्या बहुसंख्य शास्त्रज्ञ हे फ्रेंच किंवा जर्मन आहेत. त्यानंतर जपानी आहेत, रशियन आहेत. पण
इंग्लिश शास्त्रज्ञ ब्रिटिश शास्त्रज्ञ त्यामध्ये नाहीत. त्यानंतर मी स्वतः MSc गणित शिकलेलो आहे. मग आमच्या गणित विभागामध्ये पुणे विद्यापीठाच्या गणित विभागामध्ये जवळपास 636 ह्या वेगवेगळ्या गणितज्ञांची तिथं छायाचित्र लावून ठेवलेली आहेत बघायला, प्रेरणा म्हणून की यांनी शोध लावले. त्या सगळ्या या 636मध्ये एकही ब्रिटिश गणितज्ञ नाही. म्हणजे आपण जे गणितामधले जे मोठमोठे सिद्धांत म्हणतोय ते एकतर ग्रीक, रोमन, जर्मन, फ्रेंच आणि गणिताचं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे म्हणजे मोठं हे आहे ते म्हणजे मला वाटतं की ऑस्ट्रिया किंवा अशा भागामधले आहेत. हंगेरीमध्ये गणितज्ञ मोठ्या प्रमाणावर आहेत. जसं आपल्याकडे गणितज्ञांची सगळ्यात जास्त संख्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये गणिताचा काय त्या तिथल्या पाण्यामध्ये गुण असेल पण तिथे गणित चांगलं समजतं अशी परिस्थिती आहे. तर तसंच आहे की इंग्लिश ही केवळ संपर्कापुरती भाषा आहे. याचं कारण असं झालं की इंग्लिश ही मुळात भाषा नाही म्हणून त्याच्यातनं नीट कळत नाही आहे, नीट मांडता येत नाही. असा मुद्दा एक त्याच्यापर्यंत मी येतो म्हणजे तो एक त्याच्यातनं जो निर्माण होतोय मुद्दा की ॲडॉप्टेशन म्हणजे स्वीकार्यता, भाषेमध्ये नवीन शब्दांची किंवा इतर भाषांमधून जी स्वीकार्यता आहे तर ते स्वीकार केल्यामुळे ती भाषा एकीकडे समृद्ध होते पण ती मूलभूत राहत नाही. मूलभूत राहत नाही, नुसतं मूलभूत नाही, ती समजण्याजोगी राहत नाही, कळण्याजोगी राहत. कारण त्यांनी लॅटिन शब्द बरेच घेतले. नुसतं लॅटिन असं नाही, त्याने अनेक भाषांमधून शब्द, त्यांनी 20,000 भाषांमधून शब्द गोळा केले. इंग्लिश भाषा ही एक म्हणजे इंग्लिश हे एक असं प्रकरण आहे की या इंग्लिशमध्ये किती लाख शब्द असतील पण इंग्लिशमध्ये एकही इंग्लिश शब्द नाही. हे मला माहीत नाही बरं का की इंग्लिशमध्ये एकही इंग्लिश शब्द नाही. इंग्लिशचे एकूण जडणघडण अशी आहे की त्यामध्ये साधारणपणे 29% लॅटिन शब्द आहेत, 29% फ्रेंच शब्द आहेत. आता 29 आणि 29 58% झाले. 26% जर्मन शब्द आहेत. त्यांचा राजा जर्मन वंशाचा आहे. ब्रिटिशचे राजघराणं आहे आत्ता ते जर्मन वंशाचं आहे. तर ते जर्मनच आहे म्हणजे राजघराणं ते जर्मन आहे. तर तिथे जर्मन शब्द त्यामुळे बरेच रुजले. तर 26% शब्द जर्मन आहेत. आता 58 आणि 26 84. 10% शब्द जर्मनिक लँग्वेजेस म्हणजे जर्मनीच्या आसपास ऑस्ट्रिया, बोस्निया अशा काय जे बाकी छोटे छोटे मोठे त्याच्या आसपासचे देश आहेत ते सगळे मिळून झेकोस्लोवाकिया अमुक तमुक तर त्या सगळ्यांमधले शब्द 10% आहेत. आता झाले 94%. उरलेले 6% शब्द जगातल्या 20,000 वेगवेगळ्या भाषांमधून आलेत. कारण सुदैवाने म्हणजे ते काहीतरी कारणामुळे त्यांचं त्यावेळेला नशीब फळफळलं, त्यांनी ठिकठिकाणी राज्य केलं, त्यांना ती त्यावेळेला युक्ती जमली कसं राज्य करायचं काय आणि लोकांनी ते स्वीकारलं. त्यामुळे जगाच्या पाठीवर सूर्य मावळत नाही असं म्हणजे एक ब्रिटिश साम्राज्य असं म्हणत होते. पण त्यामुळे असं झालं की जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोचले आणि त्या ठिकाणी ज्यांना जे शब्द तिथल्या भाषेतले मिळाले ते त्यांनी आपल्या याच्यात डिक्शनरीत लिहून टाकले. आता आपण याच्यामुळे याच्यात काय झालं म्हणजे यामुळे आपल्याकडे कधी मोठी एखाद दिवशी ते पेपरात मोठी अर्ध्या पान भरून बातमी येते की ब्रिटिशांनी म्हणे आमचे 12 शब्द यावर्षी केम्ब्रिजच्या किंवा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत घेतले. हे मला काही कौतुकाचं वाटत नाही. ते 20,000 भाषांमधून शब्द घेतच ती भाषा तयार झालेली. ते मुळात दुसऱ्याकडून शब्द घेणे हेच त्यांचं आयुष्यभरातलं काम आहे. तर याचा अर्थ साऱ्या पंचक्रोशीत दरोडे घालणाऱ्या टोळीने आमच्याही घरी काल चोरी केली याबद्दल पेढे वाटण्यासारखं हे काम आहे काय. तर मी त्याला चोरी म्हणणार नाही पण ते उचलेगिरी करतात. पण ह्याचं तुलना मला अशी वाटते की आपण त्यांनी 12 शब्द घेतले म्हणून आपण फार कौतुक मानायचं कारण नाही. या उलट मराठी भाषेमध्ये मात्र शब्द निर्मितीची परंपरा मोठी आहे. आपल्याकडे जवळपास 850हून अधिक वेगवेगळ्या विषयांचे कोश तयार झालेले आहेत.
आजच केतकर आणि डॉक्टर केतकरांची हे आहे आता त्याच्यात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. हो, त्यामुळे केतकरांचा ज्ञानकोश हा तर मोठाच आहे, पण इतरही म्हणजे विषयाला वाहिलेले कोश जे आहेत की भौतिकशास्त्राचा कोश आहे, रसायनशास्त्राचा कोश आहे. माझं मुख्य सगळा माझा भर हा विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शाखेमध्ये आपल्याकडे इंग्लिशमधून शिक्षण होतं आहे, फक्त ते मराठीतून होत नाही. पण ते आता पुढील काळात होणार आहे. यासाठी मी मनमोहन सिंग पंतप्रधान असल्यापासून मी पंतप्रधान कार्यालयाशी याबद्दल पत्रव्यवहार करतो आहे आणि अलीकडे ते आता यशस्वी झालेलं आहे. यावर्षी एक महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 37 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रात आता एकेका तुकडीत मराठीतून इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्याचं काम सुरू आहे. तर हे आपले अनिल गोरे सर किंवा मराठी काका, यांना मराठी काका का म्हणतात ते ह्या आपल्या छोट्याशा इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल. त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, याच्यामध्ये सर्व लोक सहमत होतील असं नाही, पण त्याच्यावरती आपण सर्वांनी जरूर विचार करावा. आणि आपला जो महाराज चॅनल आहे यामध्ये पुढील काळातही अशा व्यक्तिमत्वांबरोबर आपण विचारविनिमय करून अधिकाधिक समृद्ध होण्याचा प्रयत्न करूयात. सर, आपण जो इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.